जंतर मंतर प्रकरणाचा निषेध. अंबडमध्ये महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद. उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन. नमस्कार. दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलनादरम्यान झालेल्या कथित पोलीस कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला अंबड शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील बहुतांश व्यापारी प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवण्यात आली. त्यामुळे अंबडमध्ये बंद शांततेत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. या पार्श्वभूमीवर विविध सामाजिक आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निषेध मोर्चा काढला. हा मोर्चा महात्मा ज्योतिबा फुले चौक, महाराष्ट्र चौक आणि नगर परिषद मार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत गेला. मोर्चानंतर प्रतिनिधी मंडळाने प्रशासनाला निवेदन देत जंतर मंतर येथील घटनेची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या बंदला राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस तसेच इतर पक्ष व संघटनांनी पाठिंबा दिला. बंद दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. कोणताही अनुचित प्रकार घडला नसून संपूर्ण बंद शांततेत पार पाडल्याची माहिती प्रशासनाने दिली. अशाच जालना जिल्ह्यातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. या नागरिक सरकारने एका अभिजित नावाचा तिथे मराठवाड्यातला हा आपला महाराष्ट्राचा भूषण आहे आणि या कार्यकर्त्याने कोर्टाच्या जे जजमेंट होतं आणि त्या जजमेंट मध्ये विद्यार्थ्यांना जुरळ अशी उपमा देऊन या ठिकाणी अपमानित केलं. या अपमानाचा विद्यार्थ्याचा बदला घेण्यासाठी आदरणीय दिक्के या रणांगणात उतरले आणि त्याच्याच पाठोपाठ नीटचा पेपर या महाराष्ट्रामध्ये फुटून अनेक हजारो तर लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान झालं. हे नुकसान पुन्हा एकदा विद्यार्थी